सिन्नरचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागं काय जी साडेसाती लागलेली आहे, ही कदाचित त्यांचा राहूचा हा प्रभाव असावा असे वाटत आहे. कारण हे साडेसातीची शांती त्यांनी अवश्य करायला हवीच, अशा पद्धतीचं काही ज्योतिषशास्त्रांचं एक मत आहे. कारण विनाकारण त्यांच्यावर काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात आणि आता साधारण त्यांनी स्किप केलेला जो व्हिडिओ आहे तोही व्हायरल होतो आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचं तेच सांगितलेलं आहे आणि लोकही त्यांच्या विरोधात विविध प्रकारे बोलत असतात. म्हणजे त्यांच्याविषयी जे वातावरण आहे ते थोडंसं दूषित होत चाललेलं आहे आणि म्हणून माणिकराव कोकाटे यांचे ग्रहमान हे ठीक दिसत नाहीत. सिन्नरचे आमदार आणि आत्ताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये ज्या काही अफवा किंवा ज्या काही वावड्या उठवल्या जातात त्यामध्ये काही किरकोळ तथ्य असतं, फार मोठं काही विशेष असं नसतंही. पण त्यांचा एक प्रवास एक शेतकरी म्हणूनच आहे आणि त्यांनी तो स्वतःच्या आपल्या अंगभूत हिमतीवर त्यांनी केलेला आहे आणि एक शून्यातून विश्व निर्माण करणारे ते कृषी मंत्री, आमदार वगैरे आहेत आणि वेळ पाहून त्या पद्धतीने वागणारे तसे ते आहेत. तर त्यांच्याविषयीची जी थोडीशी दुसरी बाजू किंवा त्यांची माहिती ही आपणास आपण बोलतो आहोत. तर नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात एक सोमाटणा नावाचं छोटं खेडं आहे. तेथे 26 सप्टेंबरला 1957 साली त्यांचा त्यांना जन्म झाला. ती त्यांची जन्मतारीख आहे 26 सप्टेंबर 1957. त्यांना कोणताही राजकीय वारसा वगैरे नव्हता. तर त्यांची काय 2-3 एकर जमीन होती. त्या जमिनीमध्ये ते आपले त्यांचे वडील व्यवसाय वगैरे करायचे आणि शेतीच्या उत्पन्नातून घर चालवायचे, अशी सर्वसाधारण त्यांची परिस्थिती होती. आज त्यांची किती 68 कोटी 70 कोटी त्यांनी जरी निवडणूक या पत्रात दिलेले असले तरी त्यांची त्यावेळची जी परिस्थिती होती ती अत्यंत गरिबीची होती. मग त्या गरिबीच्या परिस्थितीमधूनच त्यांनी माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली, BA LLB झाली. त्यानंतर ते कष्टाने शिकले. त्यानंतर त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना NSUI मधून केली. त्या संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर आपलं सिन्नर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सभापती आणि आमदार असा राजकीय प्रवास केला आणि त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच संघर्षाचा आणि थोडासा विकास कामाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर थोडासा विरोधाभासाचा असा आहे. माणिकराव कोकाटे यांनी 1999 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली 1999ला आणि जिंकली. त्यानंतर 2004ला त्यांनी ही जागा कायम ठेवली शिवसेनेतर्फे. नंतर नारायण राणे यांच्यासोबत 2009मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा गेले. म्हणजे पहिल्यांदा काँग्रेस होते, नंतर शिवसेना, नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये ते परत आले आणि 2009ला ते सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले काँग्रेसतर्फे. 2014ला ते पुन्हा भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये त्यांनी निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला आणि मग 2019मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी ते अजित पवार देखील आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते दादा यांच्या गटात गेले, अजितदादा. आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत 41,000च्या मताधिक्याने ते 5व्यांदा आमदार झाले. आता त्यांनी त्यांच्या काळामध्ये पुरचारीचं काम केलं, पुन्हा शेत सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केले, नदीजोड प्रकल्प, सिन्नर MIDCसाठी वाढीव जमीन संपादन करून उद्योग क्षेत्रात भरीव काम केलं. तसेच आदिवासी समाजातून आलेले स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. तसंच खेळासाठी स्टेडियमही उभारलं. आमदार कोकाटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक विकास प्रकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केलं.
रस्ते, पायाभूत सुविधा, शहरासाठी 100 कोटीची पाणीपुरवठा योजना ती मंजूर करून कार्यान्वित केली. ग्रामीण पाणीपुरवठा योजना यासारख्या अनेक समस्यांचं निराकरण केलं. 70 कोटीचा पर्यटन प्रकल्प आणि कळसुबाई पीक रोपवे यासारखा प्रकल्प यामध्ये त्यांनी भरीव काम केलं. तसेच आदिवासी समाजातून आलेले स्वातंत्र्य सेनानी भांगरे यांच्या स्मारकासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. आणि 700 कोटीचा पर्यटन प्रकल्प, कळसुबाई पीक रोपवे प्रकल्प यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. वारंवार पक्षबदल होत असतानाही कोकाटे यांची अनुकूलता आणि तळागाळातील समस्याशी जोडलेले असलेले नाते, त्यामुळे त्यांच्या स्थायी राजकीय उपस्थितीत काही फरक पडत नाही. ते लोकांना त्याचं काही विशेष देणं घेणं नसतं, त्यांनी किती पक्ष बदलले तरी, कारण ते आपल्या मतदारसंघातील लोकांची कामं करण्यासाठी अग्रेसर असतात. ही त्यांची एक पहिली बाजू. परंतु आता तो मंत्री झाल्यानंतरची त्यांची जी दुसरी बाजू आहे ती आता आपण समजावून घेऊ. आता एक अशी महत्त्वाची बातमी की आपले जे राष्ट्रवादीचे जे आहेत आमदार रोहित पवार, त्यांनी यांच्याविषयीचा एक फोटो केला आणि त्यामध्ये हे माणिकराव कोकाटे म्हणजे सभागृहामध्ये रमी खेळतात असा एक फोटो त्यांनी व्हायरल केला आणि तो Xवर टाकला. तर तशा पद्धतीचं त्यानंतर लोकांनी त्यांच्या संदर्भामध्ये एक टीकेचा गदारोळ उठवायला सुरुवात केला आणि काहींनी तर असं म्हटलं की बांधावर शेतकरी गळफास लावून घेतात, राजेचे कृषी मंत्री विधिमंडळात मोबाईलवर रमीचा आनंद लुटत आहे आणि एवढं करूनही काही पाप केले नाही असा उद्दाम खुलासा ते करीत आहेत. महाराष्ट्राला दिग्गज कृषी मंत्र्याचा वारसा लाभला आहे आणि त्या परंपरेच्या कोदनात आताचं माणिक कुठंच बसत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक रत्न भरले आहेत. या रत्नाच्या खाणीत आता भर विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळणारे एक माणिक निपजलेला आहे. आता त्यानंतर पुढं असं म्हटलं आहे, राज्यातील फडणवीस सरकारात असे काही माणिक आणि रत्न भरलेले आहेत त्यांच्यामुळे महाराष्ट्राची शोभा झाली नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती राज्यातील जनतेला रोजच येत आहे. कुणा मंत्र्याकडील पैशाच्या बॅगाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुणी आमदार टावेल बनियन यांच्या अवतारात आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये घुसून तेथील गरीब कर्मचाऱ्यांना फ्रीस्टाईल मारहाण करीत आहे. कोणी थेट विधान भवनातच मारामारीचा कंड शमवत आहे. पुन्हा ज्यांच्या नावातच माणिक आहे असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल काय बोलायचं. मंत्रिपदाची झूल पांघरल्यापासून वादग्रस्त वक्तृत्व आणि लाज आणणारे कर्तृत्व असे त्यांचे सुरू आहे. हे आता हे कृषी मंत्री एका भलत्याच उद्योगामुळे प्रकाशात आलेले आहे. विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या X हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल केला. कृषी मंत्र्याचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आणला त्यांनी. महाराष्ट्रात रोज 7-8 मंत्री शेतकरी आत्महत्या करतात. मागील 3 महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा तब्बल 650 एवढा भयंकर आहे. त्याची लाज बाळगण्याचे तर दूरच, कृषी मंत्री विधिमंडळात रमीचा डावच मांडतात हा म्हणावं लागेल. लातूर येथून आपल्या समस्यासाठी पायी चालत आलेल्या, विधान भवनात आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषी मंत्र्यांना वेळ नसतो, परंतु विधिमंडळात मोबाईलवर रमीचा आनंद लुटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. आणि त्याबरोबर कोकाटे माणिकराव यांच्या बेमुरवतपणाचे नमुने त्यांनी काय सांगितले. ते म्हटले की पहिल्यांदा 1 रुपयात विमा योजनेवरून भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही असं एकदा त्यांनी मागं म्हटलेलं होतं. त्यानंतर एक कर्ज माफीची रक्कम मिळाल्यावर त्यातला 1 रुपया तरी शेतकरी शेतात गुंतवतात का असं ते खरं बोलले होते. पण त्यातून लग्न साखरपुडा उरकतात आणि उधळपट्टी करतात असं त्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात बोललो होतो. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची नाशिकमध्ये पाहणी करताना त्यांनी म्हटलं होतं, ढेकळाचे पंचनामे करायचे का असा सवालही कृषी मंत्र्यांनी केला होता त्या शेतकऱ्यांना. त्यानंतर त्यांनी अजून असं म्हटलं होते की मी काय भिकारी शेतकरी नाही आहे, दिलदार शेतकरी आहे.
आणि दुसरी गोष्ट, त्यांनी परत असं मिळाला तर शेतकऱ्यांनी कर्ज फेडलंच पाहिजे. तसंच कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतो, मग कांद्याचे भाव पडतात, असं खरं बोलले होते ते. आणि आता तर कृषी मंत्र्यांनी त्यापुढं मजल मारली. सभागृहात शेतकऱ्यांच्या हत्या, विविध समस्या यावर बोलण्यासाठी ते उपलब्ध नसता विरोधकांनी काहूर माजवले असता हे महाशय विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी मोबाईलवर रमी खेळत बसले. कृषी मंत्री म्हणून शेतकरी हिताचे काम करायचे नाही, त्याऐवजी वाटेल तशी मुक्ता फळे उधळायची आणि उरलेल्या वेळात मोबाईलवर रमी खेळायची. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आता बेपर्वा कृषी मंत्री झाला नाही असे विरोधकांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर राज्यातील शेतकरी अवकाळी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे, त्याला आधार देण्याचं कर्तव्य आणि उत्तरदायित्व कृषी मंत्र्याचं आहे. मात्र ते निभावण्याऐवजी बळीराजाला हिणवण्याचे उद्योग ते करीत आहेत. आता बांधावर शेतकरी गळफास लावून घेत आहेत आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर रमीच आनंद लुटत आहे. एवढं करू नये, मी काहीच पाप केलं नाही असा उद्दाम खुलासा ते करत आहेत. महाराष्ट्राला दिग्गज कृषी मंत्र्याचा वारसा लाभला आहे. त्या परंपरेच्या कोंतणात आताचं माणिक कुठंच बसत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक रत्न भरले आहेत. या रत्नाच्या खाणी जाता भर विधिमंडळात मोबाईल रमी खेळणारे एक माणिक निपजले आहे, असंही एका याच्यामध्ये बोललेलं आहे. तर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या माणिकरावावर अशा पद्धतीच्या विरोधक विविध प्रकारची टीका करत असतात. परंतु तसं पाहिलं तरी हे माणिकराव कृषी मंत्री झाल्यापासून एक सच्च्या दिलाचा माणूस म्हणून काही जे खरं बोललं तर ते लोकांना आवडत नाही आत्ताच्या जमान्यामध्ये. कारण त्यांच्या एकंदरीत ज्या फ्लॅटच्या संदर्भातल्या दृष्टिकोनातून देखील, कोर्टातल्या परिस्थितीवरून, त्यांना झालेल्या शिक्षावरून किंवा इतर सगळ्या बाबीमध्ये त्यांचे जे ग्रहमान आहे सध्याचे, ते सध्या काही व्यवस्थित नाही असा एक परिस्थिती असते. एखाद्याच्या मागं साडेसाती लागली म्हणजे ती कायमच साडेसाती लागते. आणि मग ते करायला जरी एक गेलं तर त्याचं म्हटलं त्यांनी सोनं जरी हातात घेतलं तर त्याचा कोळसा होतो. तर अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्यावर आता आहे. कारण बोलण्याचा त्यांना तारतम्य काही नाही, वागण्याचं ताळबंद काही राहिला नाही असं लोक म्हणतात. पण ते काही सत्य असं वाटत नाही आहे. कारण ते एक जबाबदार व्यक्तिमत्व शेतकरी आहेत आणि शेतकी मंत्री आहेत. आता या शेतकी मंत्र्याचं कृषी मंत्र्याचं एक शेतकऱ्यांविषयीचं जे वादळ आहे त्याला कारणीभूत कदाचित हे साडेसाती असंही म्हणावं लागेल. कारण यापूर्वीचे जे शेतकी मंत्री होती त्यांनाही अशाच पद्धतीने विरोधकांनी वादळ उठवून त्यांना एक राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं. आता यावेळेस काय परिस्थिती होती किंवा काय होतं हे आता लवकरच आपल्याला समजणार आहे. आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं या माणिकरावाविषयी, याविषयीची काही कॉमेंट करा, बोला. आणि आमच्या या चॅनलला ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.